न घेता पूर्वी कामा कामधेनू निघूची सोनिया चरणी ठेवी ना माता परसावेली नाती माझी पंढरी नाता अतिच संग्रामाचा आहे तुमच्या तालुक्यातली कथा आहे आज मात्र काय आहे तुमच्या तालुक्यातली कथा आहे तुमच्या तालुक्यातली कथा लागणारी नाही आता कथा मंडळी असणार सध्या तुमची कथा यायची असणारी संत काय करतात हे सांगू लागलेले अरे देवानं माणूस मारला माणूस आणि संतांनी उठवला का नाही आणि ज्ञानेश्वरी देवाला लावलं वेळे मनुष्य जिथे उठविले एवढी ताकद कोणाकडे शब्दगुरूकडे गुरु वेगळा शब्दगुरू वेगळा आणि धर्मगुरू वेगळा ऐसा गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञाते स्मृतिमूर्ती संग सांडून एक चित्ती जय पदार्थ श्री गुरुचे जात असताना संतांकडे जात असताना संशय वेगळे कधी मी उद्धार पावेल कल्पार कविल नारायण संशय करायची काय गरज आहे तू फडशी दशम्या बांधून वागिला तर उद्धारच आहे का नाही वागिला जाण्याची आधीची तमशीवर एक म्हणाला वनाचा उद्धार झाला का वनाचा उद्धार झाला नाही अधावेला पापगाशी नामेले वैकुंठाशी वनाचा उद्धार झाला नाही याच्या मुलीचा उद्धार झाला एवढी ताकद संतात आहे म्हणून एवढी गाज्याची पोटी धोती लावायची याशी बरासे काढ याशी कथाचे गोड मी करणे करुण्या दृढ एक चित्र श्रवण करावे सकळाच्या पाया माझे दंडवत आपणाले चित्त शुद्ध करा रोज गोडगोड मागत म्हणाले 40 दिवस झाला आपल्याला काय शुद्ध करा मन एकाग्र करे मनात दुसरं धरूच नका योगी राजानं कसं वागलं काय बोलले विधवा पाहिला सटवा पाटील होते मालिक पाटील गुरुगंडे अण्णा मंडळी त्याला दिलेला शब्द होता एकदा संतांना शब्द दिलेला सावध चित्ताना एका कल्याण होते परीक्षा देती फळ देती अरे आपली भावने आपली नेती माता आहे कसं फळ आहे आपण ते फळ आहे कोणते फळ नाही मागे आपण आम्हीच लावले नाही आहे का नाही माझा म्हणाला रस कवा होईल कसं जमेल 1940 झाले होतो ते पाठी नागो पाटला पाहिजे नाही काम होतं महाराज पाटलाने अनुमान केला महाराज म्हणाले पाटील आज सकाळी भौमीला तुम्हीच गाठ पडला उगाट पडल्या 2 आजे आली वाजल्या मी पायी पायी निघालो असताच नाही निघाले काय घडलं पुढे पुढे बसले वाटेवर आम्हाला दोघाले उद्या कुलूर लागले दर्शन मागितलं आषाढी असो
गोव्याच्या तोल पुण्यामध्ये पुन्हा योगी राजन गोकुळा माझावी जोईतेनी फारू मनोनी समोरी उभा केला अरे चोरी केलेल्या देवाला उभा केले आम्ही तू तर माणूस आहे हे प्रजामासी आले काय दक्षिणेशी जावणी आणि नसी आहे शिलाविशी जगासी जाणू आणि मागा जातात तुला घेतपणा घेतात मागणेपणा तर कोण करतो आम्ही एकले सांगून ग्रामीणाकडे जाऊ ना एक घर पायानुना आम्ही बायकोला सांगता भरला गेल्यावर आणि उद्या सकाळी मात्र भोगे म्हणजे दोघांनी 8 वाजण्याचे आधी आणलं होतं बरे नाही तर सांगितले वर्तमानात घडले पैशा परी मान्या सत्य करी गेलो माझ्या पाटलाला बापला माईला सांगितलं म्हणून पाटलाने 2 रुपये दिले दुसरे दिवसांनी 2 रुपये दिले आणि योग्याने एक ठेवणी दिला परतून 1 रुपया पाटला आणि नागो पाटील एक माली पाटला ते पोलीस पाटला ते दोघे गेले कुठे आले पेंडला आले 2 रुपये दिले माझ्या योगी राज्याचं दर्शन केलं ऐकले बघायचं प्रश्न केलं आणि केल्यावर महाराजांनी 1 रुपया घेतला आमच्या नव्याला झाल्या म्हणून होता पोटक्यांमध्ये तुम्ही बघितला तर कोणी म्हातारे म्हणतोय तुमची सोयी असली तर आमच्यावर लाल्याला 5ची नोट काढल्या लाल्या पडून दाखवता लाल्या बघा का सचिव महाराज बघ का बोलात महाराज उडा सुड तुमच्यावर विनवते महाराज दिवाळले मारुती सांगितलं बाका झालं बापू म्हणजे 8 वाजण्याच्या आधी आला होते नाही तर 12 वाजले असले डोळे लाल केला लंकेत केले होते आणि कोणाकडे बघा नाही साप काय प्रसादिला बोलयोगानी नेत्र कधी रांगार करोनी पाठोकर करादात धावणे तुमच्या गावाकडे डोळे लाल केलाय आणि मोहनराव तुझ्या गावाकडे बघायला 8 दिवसांनी मुलाजी पाटलाशी गेली शनी भांडणार बापाटानी जीवे मारले तयासी त्याच पेंडूमध्ये भया 2 जण आले एक भातोय आणि एक मावळे युवा पाटील नावाचा भातोय हा धुळगंडे नावाचा धोंडीबा मावळे दोघा काय भाच्यातून मावळ्याची केली गोष्ट आली मामातून भाच्याचं लागूच नाही कोणी काढा ऐकडे लागूच नाही लागलं कोसळलं कोणा ती का म्हणा ते पेंडवारती समोर दोन दगड दोन्याचा मार केवढा दिसतार मावळ्या भाषानी अरे कोणा उचलना पायाचं काम चालू होतं त्यात नव्या फाडी पडल्या होत्या फार उचलली वानो आणि हुलाजीच्या गोष्टीत घातली मारुतीच्या समोर हुलाजीला मारलं आठवड्याखाली आवेल्याची स्वारी आली तुला रामची भेट गाडी रस्त्यात गांधीची भेट झाली दोघांची महाराज 8 दिवसाच्या आताची भेट विरायानी राखी सराची मागणी कोणी थांबी बांधायचे आम तुला काढला सगळं काढला ते सगळं मला 2 दे माझ्या तुम्हाला पाटलांच्या मेतीसी मागण्या सगळा गुलाबी दिला त्याने नकार गांधीला मागितलं गांधीला म्हणलं मला काढून पुढे तिथं तुम्हाला लागत तेवढे घेऊन जा गुलाजी म्हणला मला दिवस माझ्या माझ्या तुम्हाला काय करायचे तुम्हाला काय करायचे मावळला दिवस काय बोलले योगीराया मानून बोला दिला लक्ष्मणा गाठले नाच काळाला कैसे काय मानवाची मानवाला काळा मागा साधू संतांचं पते वरतेचं वागणं देवाला कळलं नाही ते माणसाला काय कळून देवाला कळलं नाही देवाला माणसाला कळतोय लोक म्हणते आम्हाला कळलं
आता गोट कोणाचा घेणारे तोंड वाचलेले आहे कशाला संता पुढी गेला सर्वांच्या दोन माणसाने शाप म्हणजे मला दुसऱ्याचा शापच लागला दोन माणसाचा शाप मारायचा पुणे संसार करणार आणि कलमार्ग करणार एक बहिणीनं गोठ मोडून जागातून वापस जाऊ नये आणि दुसरी गोष्ट मात्र संत मात्र रागानं आपल्या मंदिरातून जाऊ नये जमलं या दोन लोकांवर चिळ वाईट आली म्हणून मनात पाऊस पडला ते 8 दिवसात घटना घड्या घटित लोक गावात समोर मागोतीच्या पुन्हा हुलाची पाठी धुळदंडे खाण्यात केंद्रचा मला आज्ञा बोलली बोलल्यावर 8 दिवसात निमताला काढून भांडण झालं मुळे दोन मारी जाणार एक मुली दोन मंडळी आपला हुलाची पाठाला 2 मुली येतात इंद्राबाई तुळकाबाई नावाच्या केले तरी कमी नाही झाली बिमारी वाटला मंडळी आपल्या हुलाची काय 2 पोर होते भागात बाई नावाचा त्या मुलाला मात्र चालू लागली काय झालं समोर ठेवल्या महाराज खांद्या पागावर खांद्या पागा जाऊन पागावर बसलेले नारायणगाव वडील मुलगा कोणाचा हुलाजीचा महाराजांना दाखवाय आणले महाराज बाई पडत पडत बसल्या पाडावरती आयुष्मानाची सोबत इतराची महाराज बोलत आमच्याकडे आई नारायणगाव कापूस करू लागला महाराज माझ्या भावाला बघाव महाराज माझ्या भावाला बघाव दुसऱ्याला बोलू लागले महाराज नारायण बोले महाराजांनी पावे गोविंद मंगुशी दूर करण्या कणकणी सांगावा काहीतरी उपाव हात जोडू लागला महाराज माझ्या मुलाला कसा भावाला कसा गेलो कणकणी लागली महिना झालं बरं वाटणार झाले आणि तुम्ही एवढं मात्र काय करा माझ्या भावाला बघा हो योगीराज बोलाय कोण बोलती तराला कोणी टाळी केली योग्याने दुर्दर्शिती मुदाम टाळी केली महाराज योगी राजाला भविष्य कळते टाळी केली कवळं ऊन पडलं टायफॉइडच्या माणसाला उन्हात कशी लेखी चक्कर येते आहे का नाही आता कोणाला एक चक्कर गेले का नाही आमच्या इथं कीर्तन ऐकीत झोपी गेलो पडलो लोक म्हणजे चक्कर आले का आता अपमान कसं उद्या पडले म्हणून तसं पडतात खाली बसा सगळे ना विनितसे नारायण राव गोविंदा बंधू शिवगाव म्हणून या तरी गाव सांगावे बिमारीसी अरे मनोनी केली था पुण्याला हे गावानं पागावर आणलेले भावाला योगी याच्या पुढे उभा केलेले बसवलेले विनंती करीत चक्कर आल्यावर महाराज पडला नारायणगाव मंगळ वाटलं नारायणगावला काय झालं पावल्या वाटकडी बहिणी म्हाताऱ्याची वैखरी या वेळेला काय पडते बिमारी चला रे चला घराकडे चुकीचं केलं बघा चुकीचं केलं आहे का नाही मुलाला जर जगून मात्र फुकट केलं असलं तर बिचारे शिक्षण घेत होते का नाही आमच्या सरकारला फुकट करून किती अवघड झालं मंडळी याचाच नाही तसे म्हातारे माणसं कुणाला बसणार देवळात येऊ द्या का नाही देवळात येऊ द्या कवारीला जाऊ द्या का नाही कुठेही जाऊ द्या ओढण्याची वाई राहणार चक्कर आणि आज्या होता आज्या काय बोलतोय काय नाही ऐका नाटवाशी शिला देवणी म्हातारा निघाला रागानी नागी लागला वेडावानी महाराजाने तू येणार आहे
इथं पागायला तारीख तू कोण म्हणाले माता कोणाचा आहे नारायण गावाचा ते उलाजीचा बाप बोलणा बोलणा काय बोलणा हे महाराज बोलाचे वळले झाले म्हाताऱ्याची देवाची गोविंदाची गेली म्हाताऱ्या महाराजांना कोण पिळलं कोणाकडे म्हाताऱ्याकडे म्हणजे नारायण आधी पाच बाहेर झालं नाही म्हणजे कोणाला गोविंदाला कोणाला झाले सत्यवाणी मारी पेटी पडवली म्हाताऱ्याशी कणकणी प्रतयारी प्रतयासी अरे म्हातारे घरला गेलं आणि भाकरी खाणं टाका संग सांच्या पाल झाला येऊ वाजू लागले नारायणाच्या घराची गेले लोपायाची केला त्याने सत्कार झाला हिशोब झाला त्याचा पुन्हा मात्र महिन्याला महाराज झाले आणि नारायण मात्र धुळगंडी आपला धोणी वाजतात मुलगा ध्यानात माझे योगी त्याच्या झोपाय गेले बालदार देत योगी माझे भरत सारखे काळीवर निर्मिता आम्ही कोणी कीर्तनाची वाज घालून दिली महाराजांनी कीर्तनाला बघितलं झोपायचं योग्याचे न पडे ना पाठीकडे कीर्तना पाव बळी दुसऱ्याना वाटेत रामील मंडळी आपल्यात नाही म्हणजे नाही इथं झोपायचं नाही म्हणे इथं झोपायचं नाही माझ्या डोक्याला बिनबी वाटत होती योगी गाजी चेतन 6:30 वाजले आणि महाराजांना जिथं आठवण टाकले तिथं झोपायचं नाही म्हणजे काय नारायणाचे गेले विवेक सापाचे विसरे काठीने मारायची गेले गेला साप सांगितलं नारायण इथू काढे म्हणून झोपायचं नाही म्हणालोय खंदी आणला आणि त्या कड्याला पाहिजे चांद होती एवढं सरपाचं तोंड काढलं नारायणानं काठी घेतली येथे झोपायचं नाही म्हणलं महाराज उठले गडबडून नारायणाने केला प्रश्न पण नाही झोपले महाराज म्हणजे आपण नारायण इथं झोपायचं नाही महाराजांना आपला खाली घेतला वाड्याचं कवाट काढलं कृष्णाबाई नाव माहेर गाव आणि कृष्णाबाई नाव आहे रामजीच्या पतीशी पहिल्यासारख्या 7 मुली झाल्या त्या सर्व वरण पावल्या गेली पती दुसरी मंडळी 7 मुली झाले एका मागे मला दक्षिण झाला मोठी काळेकरता पाचा उतरी पत्र संततीचा विचार नसे रामजीचा दुसरी पती करण्याचा सांगितलं 7 मुली झाल्या सर्व मुली परत बायको करून गावात पाहुण्यानी रामजी पटवणी लावणी केली तिसरी पत्नी जमीन होती गावात पडे होते गावातल्या सोयीनं सोयी काढली तिला झाल्या मुली कोणा रामजी वेचना वाटे भेटाई महाराजाची मुली झाले गावी थोड्या दिवसाने आपण केले ज्ञाने आमचे भाव दानोनी बोलावी ती रामजीची गामगाव बेचैन झाला धाकलेले मात्र मुली थोडू लागल्या एवढी काय आले हा नारळ करण्या तावर योग्याचे निघाले उंगार नसल्याचे कधी पुत्र सत्याने प्रतयासी मंडळी गामगावात आपल्याला चरित्र म्हणजे याचा पैसा दिला आणि गामगाव तुला मुलगा होणार आहे पुढे जागा महिन्यासी आला मुलगा जन्मासे केविले निवृत्ती होणावासी साम्रत आहे दक्षिणा मागण्या विनायती वरदाना पावण्या सद्भावना फळमिळे कर्माचे किती गुण आहे अरे मात्र गामगावाला मुलगा झाला निवृत्ती नाव ठेवलं गामगावाला आनंद झाला योगी मागण्या विनायती वरदाना पावण्या सद्भावना फळमिळे कर्माचे भाव पाहिजे सुद्धा असं रोज सर्वाचे किती दिवशी नारायण पाटील सोबतीची जाता जाणार पेटेची दारू भेटू याची पेटूत अशा निघातो काय झालं असणार मंडळी आता सदनापुरावून निघालेत मंडळी 5 जण कुठं 3 जण बाजूला निघाले कपडे आणा
आणि व्यापार कर म्हणून. आता कोण कोण आहेत काय काय नाही ते सावध आहे का? भेट घेणे म्हणा तुला दोघांची चुकवणार महाराज समोर येऊना मागते झाले दक्षिणा. मग मंडळी माझे योगी राजे मदत होते पेंडमध्ये अशाच नाही महोलगाव अशाच नाही भागाचा नाही मागतगाव अकोले भागाचा अशी ती गणना मात्र असत नाही. कुठं नांदेडला निघालेले तिघांच्याही मनात मात्र भीती आहे. योगीराजा गाठ पडणे योगीराजा गाठ पडल्यावर आपल्याला जाऊ देईना दक्षिणा मागितल्याशिवाय घालीना म्हणून गाठ पडून ऐकले. कोण म्हणाले? सध्या तिघजण आहे का? आता घरचा मोठा भाड्याचे 25 रुपये आम्हापाशी सर्वची लागले मागायाची आम्ही केली विनवणी. मंडळी काय झाले नाही आपला आपणाला. मग काय झालं मंडळी? तिघाला गाठलं योग्यानं तिघांना दर्शन केलं आणि महाराज म्हणू लागले मागतराव 25 रुपये दक्षिणा दिली पाहिजे आणि 25 रुपये होते महाराज. हा काय त्याच्याकडे 25 रुपये होते टिपकाचे आणि 25 ला 25 मागू लागले. त्यावेळेस मात्र मागतराव काय बोलतोय? सांगितले सत्य महाराजाची 25च्या मापाशी हिला प्रवास करत्याशी देवळ्या देवत महाराज. मागतराव कापून करू लागला महाराज आम्ही मात्र नांदेडून बाजार करून आल्यावर गावात सध्या पुन्हा आला. तिसऱ्या दिवशी पेंडला येतात आणि तिघही जण तुम्हाला 25 रुपये देतात. महाराजांनी केली 25ची मागणी होण्या म्हणे बसतो आम्ही तिथे गेलो. मग महाराज म्हणले मागतराव ते मला माहित नाही आताच्या आता दिले पाहिजे तुझ्या खिशात आहे आणि 25 रुपये दक्षिणा दिल्याशिवाय मी जाऊ दे ना. म्हणून तिघे जण योगी राजाच्या पशी बसलेले एक मागावं महाराज विसरणं झाली. मागतराव कट 25 रुपये महाराज कशी विसर दिलाय का? बोले वाला मारुती काढले तिच्या रुपये 25 देऊन योग्याचे दर्शन. घेतले योग्याचे दर्शन 25 रुपये कांदे माझ्या योगी राज्याचं दर्शन पेंड मध्ये हा गोलेवार मारुतरावाने सदलापूरच्या घेतला. ऐका महाराजांचे बोलायला कपड मिळतील छत्रपती नांदळे होतीला होतीला ती बोल योग्याचे योगी राज्याचा शिवच्छेद म्हणजे चौपट होतील कुठं मात्र लहेला गेले असतात ना. हा बापट नांदेडला गेल्या होती बघा. काय योगी राज्याचा आशीर्वाद आहे का? मुकामी लावून बसराची मुकामी केली 25ची मागणी दिली नोट 100ची. गेले मंडळी सकाळी सकाळी लहरामध्ये बनवतकरांची ओळख होती. मंडळी आता दुकान होतं बनवतकर सावकार आम्हाला 20 रुपये द्या हो काय चिडवत न फावड्यामध्ये चिडवत नका काय गेलो नांदगाव पेठेसी व्यापार कापड घेण्यासी उदारी मिळाली आमाशी आडे झाला राज्य कापड. मंडळी चिडवत नसल्याने 100 रुपये दिले झाले. दुपट बाहेर 100 रुपये घेतले कुठे नांदेडला गेले कपडा घेतला वाटले कौतुक कामाची आले बोला प्रतयाची गजे उपमा महाराजाची प्रत्यक्ष अवतार विश्वनाथा अवतार महादेवाचा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पायो माझे चित्ती. अरे महादेव आणि जे बोललेलं होतं ते योग्य झालं पण किती 2,500
मांसाच्या तुकड्या तो 52 म्हशी ऐका नाही अरे 52 अक्षराची ओळख नाही काढून किती निघाला तुकडोजी महाराज म्हणतात ऐका त्याचा मागोतरावाची मै तुकडी मागोतरावानं मांडरगाव बघितलं चाकरी बघितली का रे पाहिले फिरोज बाजारा सर्व तपासले गंधर नायना कुठे खबर माय स्वासल्याची अरे मागोतरावानं बाजार बघितला गंगाखेडचा बघितला हरिचा बघितला चांगलचा बघितला कडधरे बघितले माशीचा पत्ता लागला झाला आळ्याच्या मोजमाची नाराच्या परस्माराची मारुती मै जुडायाची जाता सता बेंडुकडे आता मागोतरावाला कळाला आपली बैल पोहोचला उन्हाळ्याचा दिवस आहे बघा आता सकाळ फोन धरी बसू द्या गेले माईनं म्हणे मागोतराव हुडकीना झाला तू बायको म्हणे 2-3 भाकरी खायला झोपायला कुठं माहीत होतं महाराज समोरी येताना साधना पुरी मारुती गावला अंतरी बाजूकडे रस्ता सोडून या दोन्हीच्या कटाळानं मागोतराव बैल हुडकाय निघालाय आणि टिपून बाबा यालाय सातापुराकडे योगी गाजी आले आता तर जोडच लागली म्हणला महाराजाला गाठ पडलो महाराज आपल्याला जाऊ देणार रस्ता चुकीला पाठीशी घटका महाराज योगी गाज्यानं गाठलं मागोतराव इकडे म्हणजे आला लिंबाच्या झाडाखाली बसले मागोतराव पाय दुखालेत म्हणजे पाय दाब आता पाय दाबालाय वही मागा तसा दाबालाय सुनन दाबले वेगळे आमच्या इथे सून दाबू लागले का म्हातारीचे पाय वेगळे चालू नाही मारो दान वेचे निगे महाराजाची वाणी कशाला फिरतो वेडावाने म्हैस हाय पेंडू गावात महाराज म्हणजे वेगळे आणू पण पायी दाबू वेगळे पण झाली तुझी सेवा म्हणे नाही म्हणे तुझी पाय बसली तिच्या पाराजवळी मुलाच्या से सावली म्हैस वाद करीत बसली कडक घेऊन जाऊन अरे जाय टेपलाच्या झाडाखाली बसली बदलापुराकडे कोण ऐकून गेला मारुतीला बघणार म्हैस बसलेली पाहून वाटला आनंद जीवाची गेला म्हशीला बघितलं आनंद झाला म्हशीला उठवला दिवसापासून मारुती परेशान आल्यावर म्हैस घेऊन झाला आनंद सर्वांची माईला आनंद झाला बायकोला आनंद झाला लेकराला आनंद झाला बापाला आनंद झाला शिपाईसाठी चालता पाडलं ऐकता सागडे काय मागोतरावाची मै गौचली गावतो हे काय गौचली ते दुधाची होती हे काय तेव्हापासून चहा बदलापूर मध्ये काय मिळाला दुधाचा मिळाला आणि प्राटोवीत मै गौचली नाही काच्या महाराज समोर नागड्याच्या विहिरी कडून नारवले करून गाठले ज्ञानी मंडळी याच्यात नाही नागोपाची निघाली याच्यात नाही निघाले मागाचा चढ नाही मागाचा आवर करणार पाडवडी दाखवून केली कापड कुठ्याची मागणी भरले उंदळ पसरवली पासाची केली मागणी तळ्याच्या हिला आंघोळ केले नागोपाठाला वाटत काढले 5 रुपये मागू लागले 5 दर्शन घेऊन बसला की होणार डॉक्टरच्या पायी काढणं होते 5 रुपये जवळी पाटील होते 5 रुपये जवळ होते दप्तर बदलायचं होतं 5 रुपये दप्तराला लागणार होते मागा तुकाराम काढताना काही सुचवणं झालं खीण होऊन खाली बसले महाराजांनी सांगितले पाटलाला कोणी फुकट काम होते दाजे निघाले बोले आई वगैरे कोण करू नको ते 5 रुपये देऊन टाक पाणी नाही जाय फुकट काम होणार फुकट गाड्या खिशा पुन्हा 5 रुपये लागणार निघाला त्याचा आशीर्वाद घेऊन गाठले अरे मात्र महाराजाला 5 रुपये दिले दर्शन केलं तिकडे शांत वातावरण होत आणि मात्र काय मात्र चक्राशी कशा बसलो होता गेला घेऊन या दप्तर बसले त्याची वातावरण पाहिलं
लगेच नवदप्तरे आणि आज कलेक्टर 5 मिनिटांमध्ये आपल्या तहसील मध्ये येणार आहे. महाराजाची वाणी जमला येत मागलं कोणी मिळाले दप्तराच्या कोणी कौतुक वाटले मानसी नवल वाटाले कोणाला तुकाराम पाटलाला एकही उपाय लागला नाही. दप्तर छापलं, कलेक्टरनं सही केली, दप्तर मजबूत झालं, आनंद झाला. शिवाय बाबा मुलगा बनवून दिले दप्तराच्या पुन्हा सत्य बोल योग्याचे माडीवाला कातानी घालायचं एक नवल आहे. ह्या मोतीगाव महाराजाची फोटो घेऊन पूजा करायची, मोतीगाव महाराजांच्या नावाचा जे जे काल करायचं, ह्या नावाच्या नावाचा जे जे काल करायचे सांगतो. मेळ होते एवढ्या वेळेला मग मात्र 20 मिनिटात आम्ही 150 होई आहे 20 मिनिटात घेत आहोत. एवढ्याला वेळ होईल. तुम्हाला सांगतो मालती वेळेचा भक्त होता. मालती वेळेची धावा केली, महाराज पाणी पडलं असलं आणि पहिलं सावरगाव होतो बाजार, दुकानाचा माल भरला, गाडी फसली. पर्वतीच्या गाण्यामध्ये फसली गाडी, पहिले वडना झाली. त्याच मारुती वेळाला बोलवलं, पहिल्याच हत्तीला मारुती वेळाला जी म्हणणार भरायला म्हणला मारुती वेळेला मालीवर जी म्हणणार झाला. महादेवाने पांडुरंगाने ठरवलं आपण तिघे प्रगट होता, गाडी होता. त्यानं म्हणला माझा भक्त वाचला मोठे मुली ऐकून पाहिजे तयार झाले म्हणतो. म्हणून काय करून मारुती वेळ म्हणला मी बघतो हव्या काढतो म्हणला काय. मारुती वेळ आपल्या भाड्या इतक्यात गेले, पांडव भोंगडे घेतलो, खंडी लावला आणि गाडी मागव टोपलं घेऊन गाडी मागा. इकडे कोणाची गाडी साठवून कशी अडकल्या रोखेल कोणी नाही, चिकोल झाले, बसली गाडी असं पहिले तू काय भाग्य जीवन मी गाडी वारी उचलून तुमच्या इथं चालून फुली मारा. बरी मालकीने आलेला पताला उद्याला का आणि देवनीची धावून येतो आता देखील हे कडे म्हणून नाव घ्यायचं मात्र देवाचं संताचं. तसं मात्र पाटलाचं शस्त्र योगी धावून गेले. 5 रुपये महाराजांनी दिले तुकारामाला बोलले नकळे योगाची करणी दमादिकासी. अरे मला सकाळी पाठी दाट पडले योगी राजाला. योगी राजानं घेतलेले कान पैसे 5 रुपये वाटत दिले. काय नवले ज्ञान पावलं पडल्या मदलय आत्मराम प्रतयासी नादिसे जवळा सोन्या उलट माया पडली. अरे महाराज आपल्याला काही मायानं गाठलेलं आहे. आपला आपल्याला काढी चाललेले बाबत चाललेले जसं हिवाळ्यामध्ये अरे हिला बाबत चढतो शेतातल्या तसं महाराज आपल्याला आवल्या गोगाचं बाबत आलेले बुद्धीवर आणि तो शुद्ध बुद्धी होईना झाली है का नाही. माईला मारून साधूला कसा नाही वचन महाराजांचे स्मरण वैराग्य बलीचे उडवले विवेक लगीचे जगतीचे मतेचे. अरे महाराजांचं सांगायला घोटून महाराजांचं काही मंडळी परमार्थ करीत असताना आणि संसार करीत असताना नेतीमतेला महत्व या सरोवर भक्तिवंताचे दिवे नगर नगरीचे भावे तिथे मंदिर विश्रांतीचे वचन रूप प्रत्यक्ष. अरे दया ठेवा शांती त्याच्या हृदयाच्या ठिकाणी ते मंदिरच आहे है का नाही. अहो काही जणांना काय केलं देवळाचं मंदिर बनवलं, बळीनं काय केलं 1000 रुपये दिले की एका तासात बागी है का नाही. देवळाचं दुकान केलं है का नाही आणि दुकानाचं देऊळ केलं पुढं होईला चौकगाणं दुकानाचं देऊळ केलं मागा. त्याच्यापायी हा देह आहे हे का नाही. या देहाचं देऊळ बनवायचे आहे, कामाचं तोंड बनवायचे आहे का ना. कामाचं घटकात पडायचे
एक महिना मला माफ येतो बाई म्हणते मला मालकाला माऊली काय करेल आणि त्याने बाई तुला म्हणजे माऊली उठते तर ऐकणे हे दशा कसे पाहिजे तर ते हातो जीवन तुमची मला 8 दिवस का होईना ऐकणे 40 दिवस आपण कोटी लावली 8 दिवस पाणी ऐकणे ऐकणं गेला दुःख झालं झोपणा गेला आनंद झाला पुढे राजा एकता रोड बहुत होय मोक्ष प्राप्त देवी साधू समागम त्वरित खंड पाय भक्त तवले राजाची कथा सांगतात म्हणून मला गोडे पिण्यासाठी आणि उद्या बाहेर एक गोडच आहे आज बी गोडच होत फक्त रस नव्हता दूध होत काय रस नव्हता आमचीच नाचायचं चांगलं झालं दूध ऐकले मी आज रोज खरं टाकून गेला कोणतीमध्ये तो खाईल बरोबर उकडगावामध्ये तो व्यस्त झाला सत्यामध्ये टाकून एवढा का व्यस्त बरे मला पुढील आज्ञा पोळे कसे ऐकण्यासाठी पोळे उतार होण्याचं साधन आहे आणि थोडे चांगले एक दिवस जुनी आहे आमची मुंडा भगवानी एक मार्गदर्शन असणार पहिल्याचे येते काही आता हे उद्याचे दिवस आहेत म्हणून मंडळी असणार माय मावळ्यावर बेशक झोपीला सगळ्या महाराष्ट्रात इति प्याऱ्या परमस्तु शुभम तू 37 अध्याय जोडा